धर्मेश पटेल, अंपायर मुजफ्फर मोमीन, मनोज बिश्नोई, आमचे स्पॉन्सर माने एंटरप्राइजेस, सरोवर बार अँड रेस्टॉरंट, माऊली ज्वेलर्स, माऊली कृपा ऑटो, हॅथवे केबल, सोनाली. आमचे चीफ गेस्ट येणार आहेत संध्याकाळी 5:30-6 वाजेपर्यंत सुरेंद्र यादव, सिद्धार्थ शर्मा. 5 ओव्हरचा सामना. बॅट्समॅनचं नाव सांगायचं आहे. आमचे अंपायर मुजफ्फर मोमीन आलेले आहेत. थोड्याच वेळात सामना सुरू होईल. यूट्यूब माध्यमातून लाईव्ह HR स्पोर्ट्स यांच्यातर्फे ही टुर्नामेंट आपल्याला आपल्या समोर दाखवण्यात येत आहे. त्याला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. अजून आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत यानंतर. स्ट्राइकला असेल तो नागेश शेट्टी, नॉन स्ट्राइकला सोनू सिंग. कर्णधार आहे संघाचा नागेश शेट्टी आणि स्वतः ओपनिंग बॅट्समॅन म्हणून आलेले आपल्या संघासाठी. 5 ओव्हरचे सामने कंपल्सरी चेस. बॉलरचं नाव सांगायचं आहे. विशाल कोळी, अबव 40 लेजेंड ही टुर्नामेंट. 40+ सगळे खेळाडू 40+च्या वयाचे आहेत. आणि याचबरोबर सामन्याला सुरुवात होते. पहिली ओव्हर घेऊन संघासाठी विशाल कोळी. 5 ओव्हरचा हा सामना. नागेश शेट्टी कर्णधार, स्ट्राईकवर. नॉन स्ट्राईकला सोनू सिंग. पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार विशाल कोळी. सामना करेल नागेश शेट्टी. पहिला चेंडू ऑफ साईडच्या लाईनच्या बाहेर. अंपायरचा सरळ निर्णय आलाय तो वाईडसाठी. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असेल. कोणत्याही प्रकारचा आर्ग्युमेंट करू नका. पहिलाच अवांतर धाव सामन्यामध्ये. विशाल कोळी. लाईन बिलॉंग्स टू द अंपायर. एक धाव झालेली आहे. पुढचा चेंडू. यावेळी मात्र लेग साईडने मारलेला फटका झाडाला लागून सरळ फिल्डरच्या हातामध्ये. एक धाव पूर्ण केलाय. दुसरा धाव प्रयत्न करतील की नाही ते पाहायचं आहे. आणि त्याचबरोबर थांबवलं तिथे नागेश शेट्टीने सोनूला. एकच धाव. धाव संख्या 2 धावा. एक चेंडू 2 धाव. पाच ओव्हरचे सामने असतील. आजच्या दिवसाचा हायएस्ट स्कोर 57 धावा. याचबरोबर पुन्हा एकदा सुंदरचा फटका मारलाय. बघा झेल होतोय की नाही फिल्डरच्या या खाली. आणि हा झेल सुटलेला आहे. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव प्रयत्न आणि अंपायरचा निर्णय आला. इथे आउट झालेला आहे. दुसऱ्या धावासाठी इथे विकेट गेलेली आहे ती सोनू सिंगची. फार धीम्या गतीने धावत होते. नॉन स्ट्राईकच्या एंडवरून पोचायला त्यांना टाइम लागला. कीपर तैनात. कीपरने लगेच यष्टीला चेंडू लावला आणि विकेट प्राप्त केलाय. एकच धाव. धाव संख्या झाली 3 धावा. एक गडी बाद.
पुढील फलंदाज येत आहेत ते अजित दादा. 40+ टुर्नामेंट BM बॉईज द्वारे आयोजित 2025 माला चषक पर्व 4. सोनू सिंग धाव संख्या 3 धावा 1 गडी बाद. पुढील फलंदाज येत आहेत ते अजित दादा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. विशाल कोळी याची यावेळेला मात्र शॉट टाकलेला चेंडू आणि चांगला आतमध्ये आलाय. फलंदाज बीट झाला इथे. धाव संख्या थांबून राहिली 3 धावांवरती. चांगली गोलंदाजी विशालची. पुन्हा एकदा विशाल. यावेळी मात्र अंपायरचा निर्णय आलाय ते अवांतर धावामध्ये 1 धावांची भर. धावसंख्येत 1 धावांची भर. धावसंख्या झाली ती 4 धावा. वाईड लाईनच्या बाहेरून कट केला तो चेंडू. सरळ अंपायरचा निर्णय वाईड. पुढचा चेंडू. यावेळी मात्र थर्डमॅन दिशेने खेळायचा प्रयत्न सरळ किपरच्या हातामध्ये भिंतीला लागून एकही रन नाही. डॉट चेंडू. पुन्हा एकदा विशाल. यावेळी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळलेला शॉट. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न करतील की नाही पाहायचा आणि ते चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजांमध्ये. चांगला रन इथे 2 धावा. धावसंख्या 2 धावांची भर. धावसंख्या झाली 6 धावा. यावरचा शेवटचा चेंडू विशाल कडून. स्ट्राईक वर अजित दादा. यावेळी मात्र लेग साईडच्या मारला फटका पाहायचा का होता आणि इथे लेग साईडच्या 2 धावा. चांगला फटका लेग साईडच्या शॉर्ट पिच चेंडू. चांगला भिरकाव मारला इथे लेग साईडच्या दिशेने 2 धावांसाठी. धावसंख्या आली ती 8 धावा. तेज तर्रा शॉट यहाँ पर लेग साइड पर अजित दादा की ओर से. ओवर की समाप्ति. 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 8 रन 1 विकेट के नुकसान पर. सोनू सिंह रन आउट. तर जरा घाई करायची आहे थोडी. 8 धावा झालेत. 8 रन्स विथ द लॉस ऑफ 1 विकेट. बॉलरचं नाव सांगायचं इथे. पुढच्या वेळेस संघासाठी नफीज. स्ट्राइक नागेश शेट्टी कप कर्णधार
संघाचा. पुढच्या वर घेऊन नफीस पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र लेग मारला फटका आणि त्या अंपायरचा निर्णय चौकार. चांगला फटका इथे लेग मस्तपैकी मारलेला शॉट चौकार. धावसंख्या 4 धावांची वर धावसंख्या 12 धावा. मलाड चषक BM बॉईज द्वारे आयोजित ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा अबाउट 40+ ची मॅच सामना सुरू आहे. पुढचा चेंडू नफीसचा पुन्हा एकदा लेग दिशेने मारलेला शॉट झाडा लागून पुन्हा एकदा फिल्डरच्या हातामध्ये संकेतच्या हातामध्ये. धावसंख्या मिळेल मात्र 1. चांगली फिल्डिंग संकेतची. धावसंख्या 13 धावा 13. फारच शॉर्ट चेंडू टाकतोय आणि त्याला चांगला शॉट खेळतोय तो नागेश शेट्टी कर्णधार संघाचा. आता स्ट्राईकवर येतो अजित दादा. पुढचा चेंडू नफीसचा. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू कार्पेट शॉट मारला एक्सच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करता की नाही तिकडे आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट तिकडे नागेश धावत आला. 2 धावा. चांगली फलंदाजी होते इथे. कनकलेन भांडूप या संघाकडून. यावेळी मात्र फिरण्याचा प्रयत्न चेंडूने उसळी घेतली सरळ किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. चांगला कमबॅक म्हणावा लागेल इथे नफीसचा. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर चांगला कमबॅक केला इथे. पुन्हा एकदा नफीस अजित दादा स्ट्राईकवर लेग स्टेशन मारला फटका. 1 धाव पूर्ण केलाय. पाहायचं दुसरी धाव होते की नाही थांबवलं तिथे अजित दादानी नागेशला. धावसंख्या झाली ती 16 धावा 16. पुन्हा एकदा नफीस. वन टू गो. शेवटचा चेंडू नफीसचा. आणि यावेळी फार उंच मारलाय आणि षटकार. चांगला षटकार. मॅचचा पहिला षटकार येतोय नागेशच्या बॅटीतून. नागेश शेट्टी कर्णधार नागेश शेट्टी. आधी चांगला फटका इथे नागेश शेट्टीचा 6 धावांसाठी. धावसंख्या झाली 22 धावा 22. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 ओव्हरचा हा सामना. चांगली फलंदाजी ते नागेशची आणि त्याला चांगली साथ देतात ते अजित दादा. पुढच्या ओव्हर घ्यायचं. बॉलरचं नाव सांगायचं आहे. बॉलर्स नेम विशाल कोळी. ओके. पुन्हा एकदा संघासाठी तिसरी आणि वैयक्तिक दुसरी ओव्हर घेऊन विशाल. आणि यावेळेस झेल आणि चांगला झेल इथे फिल्डरचा. पहिल्या चेंडूवर तिथे अजितदादाला बाद केला इथे. झेल बाद. कॅच आउट. चांगला झेल पकडला इथे.
पुढील फलंदाज आहे संघासाठी सिद्धेश कारंडे सेड. पहिल्या चेंडूवरती झेल घेतलाय, चांगला झेल इथे, सुरेख झेल विशाल कोहलीच्या गोलंदाजीवर. चांगला कमबॅक संघासाठी. एकविरा स्पोर्ट्स वसई गोलंदाजी करतायत. त्याचबरोबर कनक 11 भांडूप हा संघ फलंदाजी करतोय. दुसरा चेंडू सीडला. यावेळी मात्र ऑफ साइडच्या मारला फटका, सुंदर सुरेख असा फटका. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय की नाही. आणि त्याचबरोबर इथे दोघांमध्ये आणि अंपायरचा निर्णय आला. इथे दोघांमध्ये थोडीशी गडबड झाली, दोघांमध्ये थोडीशी तक्रार झाली. त्यामध्ये चांगला फायदा उचलला विशाल कोहलीने आणि त्याला रनआउट केलंय. इथे नागेश शेट्टी चांगला खेळ होता आपल्या संघासाठी. मागच्या ओव्हरमध्ये षटकार मारला होता. दोघांमध्ये तक्रार झाला आणि त्यामध्ये नागेश शेट्टीचा बळी गेला. इथे जरा लागलं त्याला पाणी द्यायचं, कोणीतरी जरा पाणी द्यायचंय. धावसंख्या 23 धावा. तिसरा गडी बाद. पुढील फलंदाज येतो मॅक, संघाचा अष्टपैलू खेळाडू मॅक. हा रनआउट नसता. दोघांमध्ये तक्रार झाला. दोघं एकमेकांच्या समोर आले. बॅटीला बॅट आपटले, हाताला लागलाय थोडासा सेटच्या. दुखापत झाली होती तिकडे थोडीफार, पण सावरला स्वतःला. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक संघासाठी. एकविरा स्पोर्ट्स वसई विशाल कोहली. धावसंख्या 23 धावा. धावसंख्या 23 धावा. 3 गडी बाद. यावेळी मात्र शॉर्ट चेंडू ऑफ साइडच्या मारला फटका, चांगला फटका. एक धाव पूर्ण केली. चांगली रनिंग तिकडे, फिल्डिंग केली आहे तिकडे फिल्डरने. धावा मिळतील मात्र 1. धावसंख्या वाढत 1 धावांनी. 24 धावा. 24. 2 ओव्हरमध्ये 22 होते. त्यानंतर 3 चेंडू झाले आतापर्यंत. फक्त 2 धावा दिल्या तिथे विशाल कोहली यांनी. पुढचा चेंडू यावेळेला आता फिरवून टाकलेला चेंडू बॅक ऑफ द हँड. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या प्रयत्न करतील की नाही. आणि तिथे चांगली फिल्डिंग खेळाडूची. आतापर्यंत चांगली गोलंदाजी विशालची. स्ट्राईक वर सिद्धेश. यावेळी मात्र फार पेसनी टाकलेला चेंडू, टप्पा घेऊन फलंदाजाच्या खांद्यावर लागला चेंडू. सरळ बॉलरने फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग केली आहे. एकही धाव दिली नाही या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत विशालची. यावेळी पुन्हा एकदा फिरवून टाकल्या चेंडू. पाहायचं झेल होतोय की नाही. आणि यावेळेला मात्र मिळालाय तो षटकार. स्विचच्या बॅट इथून आलेला षटकार. धावसंख्या वाढली होती 31 धावा. 31. काय फलंदाजी करतोय संघासाठी सिद्धेश. नागेश गेला त्यानंतर सिद्धेश. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर
31 धावा. चांगली गोलंदाजी केली होती. 5 चेंडू चांगले टाकले होते ना विशालने, पण मात्र शेवटचा चेंडू बॅटीच्या पट्ट्यात आला आणि चांगला षटकार मारला इथे सिद्धेशने. या दोन्ही संघामध्ये जो संघ जिंकेल तो खेळेल मलाड लेजंड DP11 या संघाबरोबर. यानंतरचा होणारा सामना 31 धावा, 3 गडी बाद. बॉलरचं नाव सांगायचं आहे. संघासाठी चौथी आणि वैयक्तिक पहिली ओव्हर घेऊन अफजल. स्ट्राईक वर मॅक, ऑलराऊंडर प्लेयर संघाचा. कनक 11 भांडूप या संघाचा मॅक. बॉलिंग वर अफजल. पाहायचं काय करतो मॅक. यावेळी मात्र शॉर्ट पिच चेंडू लेग सेक्शन मारला, फटका पाहायचा आहे. अंपायरचा निर्णय आला इथे चौकार. मॅक अष्टपैलू खेळाडू संघाचा चौकार षटकारामध्ये बिलीव्ह करतो. शॉर्ट पिच चेंडू फारच धीम्या गतीने आला, चांगला फायदा उचलला त्या शॉटचा आणि चौकार मारला इथे. धावसंख्या 35, 35. मुझे बॉल नहीं है. मॅच बॉल आलेला आहे. पहिल्या चेंडूवर चौकार मारला इथे अफजलच्या मॅकने. पुन्हा एकदा दुसरा चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पाहायचा झेल होतोय की नाही. आणि याबरोबरच आणि हा चांगला फिल्डिंग येते षटकाच्या बाजूला. चांगली फिल्डिंग केली आहे. जिथे 6 धावा होत्या तिथे चांगली थांबवलेलं आहे. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. तिसरी धाव घेतात की नाही पाहायचंय. आणि अंपायरचा निर्णय आलाय ते मॅक रनआउट झालाय. षटकार चांगला षटकार वाचला तिकडे. संकेत फिल्डरचं नाव काय. फील्डिंग केस का नाम क्या है. फील्डिंग केस का नाम क्या है. अमर चांगला झेल घेत होता, पण त्याने षटकाराला जाताना चेंडू आतमध्ये ढकलला. चांगली फिल्डिंग तिथे आणि त्याचबरोबर रनआउटच्या मोबदल्यात हा विकेट मिळालेला आहे मॅचचा. 2 धावा पूर्ण केल्या होत्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न व्यर्थ प्रयत्न इथे. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. चांगली गोलंदाजी. षटकार जाताना अडवला हा चेंडू. रितू चांदलिया पुढील फलंदाज. रितू चांदलिया यावेळी मात्र स्ट्राईक असेल ते सिद्धेशकडे. तिसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये मॅचचा बळी गेलाय. रनआउटच्या धावचीत. त्याला घाई करायची अंपायर्स. गोलंदाज अफजल. स्ट्राईकवर सिद्धेश. चौकार षटकाराचा बादशाह सिद्धेश. यावेळी मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू लेग सेक्शन मारला, फटका. 1 धाव पूर्ण केली आहे. आणि रितू रनिंग बिटवीन द विकेट फारच कमजोर वाटत आहे. तिथे 2 धावा होऊ शकल्या असत्या, तिथे एकच धाव पळालाय. धाव संख्या 38 धावा, 38. रितू चांदलिया स्ट्राईकवर. बॉलिंग मार्कवर अफजल. पुढील चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. फलंदाज समजू शकले नाही.
बॅटीच्या बाजूने निघून गेला चेंडू, डॉट बॉल. कीपरही समजू शकला नाही हा चेंडू. कीपर बीट, बॅट्समॅन बीट, नो रन. पुढचा चेंडू अफजलचा आणि यावेळी समोरच्या दिशेने मारला फटका पाहायचा आहे. झाडाला लागून आतमध्ये आला तर धावून घ्यायचंय, लक्षात घ्यायचंय. आणि याचबरोबर अंपायरचा निर्णय आला इथे षटकारासाठी. चांगला षटकार इथे रितू चांदलियाचा. धावसंख्या इथे 44, 44. वन टू गो. दाखवून दिलंय ऋतू चांदलिया काय करतो संघासाठी. कनक 11 भांडू. पुढचा चेंडू यामध्ये धीम्या गतीने टाकलेला आहे आणि इथे अंपायरचा निर्णय काहीच नाही, डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44. लॉस ऑफ 4 विकेट्स. फोर्टी 44. शेवटची ओव्हर. बॉलर शेवटच्या ओव्हर संघासाठी साई शैलेंद्र. धावसंख्या 44 धावा, 4 विकेटच्या नुकसानावर. शैलेंद्र शेवटची ओव्हर घेऊन सिद्धेशला. पहिला चेंडू यावेळी मात्र फार खूप टप्प्या चेंडू वरती उसळी घेतली चेंडूने. अवांतर धाव वाईट साठी. शैलेंद्र. पुढचा चेंडू सिद्धेशला. यावेळी पुन्हा एकदा ऑफसाइडने मारला फटका. पॉइंटच्या क्षेत्रावरून एक धाव पूर्ण घेण्याचा प्रयत्न करतोय की नाही पाहायचं. आणि याचबरोबर आणि अंपायर निर्णय आला इथे रन आउट. बॅट हवेत होती, चांगला निर्णय अंपायरचा. बॅट खाली टेकवली नाही. त्याचबरोबर रनआउटचा इशारा इथे अंपायरचा. गडी बाद झालाय तो सिद्धेश. आता तर एक धाव. रनआउटच्या मोबदल्यात मिळालेला हा विकेट शैलेंद्रला. चांगला थ्रो तिथे फिल्डर कडून, चांगले कलेक्शन कीपर कडून. रनआउट सिद्धेश. पुढील फलंदाज कोण आहे सांगायचंय. त्याला फलंदाजी तयार राहायचंय. पुढील फलंदाजी तयार राहायचंय. वेळ घालवायचा नाहीये. बॅट्समॅनचं नाव सांगायचंय. हनुमंत. शैलेंद्र पहिल्याच चेंडूवरती रनआउटच्या मोबदल्यात हा विकेट मिळालाय. धावसंख्या 46 धावा, 46. पाहायचं काय करतोय हनुमान. शेवटच्या 5 चेंडूवरती हनुमंत. आखिरी 5 गेंदे क्या करते हैं यहाँ पर देखना है हनुमंत. गेंदबाजी के मार्ग पर शैलेंद्र. अगली गेंद इस बार काफी तेज गति वाली गेंद और गेंद टप्पा गिरने के बाद काफी नीचे रह गई. बल्लेबाज समझ नहीं पाए इस गेंद को. सीधे कीपर के हाथ में, कोई रन नहीं. क्या गेंदबाजी चल रही है यहाँ पर शैलेंद्र की. अच्छा कमबैक टीम के लिए.
एकवीरा स्पोर्ट्स वसई के शैलेंद्र, अच्छा कमबैक कहा जाएगा इसको, इस गेंद को। अगली गेंद इस बार भी काफी तेज गई डाली हुई गेंद, सामने मार दिया हनुमान ने, देखना क्या होता है। और यहां पर और गेंद अंदर गिरी है, रन मिलेंगे मात्र एक। इस ग्राउंड की खासियत है, अगर झाड़ को लगने के बाद आपको भागना ही है। अगर ग्राउंड के पार झाड़ को लगने के बाद पार हो गई गेंद तो 6 है, ध्यान में रखना है। अगर गेंद अंदर गिरी तो आपको भाग के लेना है रन। अच्छा शॉट मारा था, अच्छा कनेक्ट किया था वहां पर हनुमंत ने, वाइड लग हनुमंत। मात्र रन मिलेगा एक, जहां पर 6 थे वहां पर मिले एक। झाडा लागून आतमध्ये आलाय, बाहेर नाही गेलाय, कुठे पण लागला तरी आतमध्ये आला तरी आतमध्ये एकच रन आहे। झाडाला लागून बॉल कसाही आतमध्ये आला तर एकच रन आहे, लक्षात घ्यायचंय, धावून घ्यायचंय, पहिला रन कंप्लीट करा। पुढचा चेंडू शैलेंद्रचा ऋतूला, यावेळी मात्र फिरवून टाकला चेंडू, घूमती हुई गेंद लेग साइड से ऑफ साइड में घूमती हुई गेंद, सीधे कीपर के हाथ में कोई रन नहीं। अच्छी गेंदबाजी यहां पर हनुमान की, अच्छा शॉट किया पिछली गेंद पर हनुमान ने, मात्र गेंद झाड़ को लगने के बाद अंदर आ गई, टप्पा गिरने के बाद मात्र एक रन मिला। इसी बीच अगली गेंद शैलेंद्र की, फिर एक बार, इस बार पटकी हुई गेंद काफी सर के ऊपर से निकल गई। यहां पर अंपायर का इशारा, यहां पर वाइड का इशारा, वाइड नो प्लस है, ध्यान में रख के खेलना है। बढ़ता हुआ स्कोर 48। शैलेंद्र अच्छी गेंदबाजी अब तक अपनी टीम के लिए, इस बार धीमी गई डाली हुई गेंद, और यहां पर अंपायर का इशारा आ गया, यहां पर वाइड का इशारा, वाइड। 49 स्कोर बढ़ता हुआ एक रन से 49, एक्स्ट्रास में डील कर रहे हैं यहां पर शैलेंद्र, लगातार 2 वाइड डाली है यहां पर। अगली गेंद शैलेंद्र की, एक बार फिर एक बार पटकी हुई गेंद, देखना है लेग साइड की मारा फ्रॉड, और यहां पर अंपायर करने आता हुआ 4 रन, चौकार, मालाड चषक चौकार। चांगला शॉट इथे ऋतूचा, शेवटचा चेंडू आता, पाहायचा काय करतोय ऋतू। चांगली गोलंदाजी चालू होती आतापर्यंत शैलेंद्रची, मात्र या चेंडूवरती चौकार दिलेला आहे। आखिरी गेंद, देखना है क्या करते हैं इस गेंद पर। चला गेम चालू का ठेवायचा आहे, कॅरी ऑन। आखरी गेंद, आणि यावेळेला ही एक्स्ट्रास मध्ये डील केला इथे शैलेंद्रनी, आतापर्यंत 4 वाईट टाकले ओव्हर मध्ये। फारच ऊन, आणि त्या उन्हामध्ये आमचे अंपायर मुजफ्फर मुमीन, मनोज विष्णोई सकाळपासून चांगली मेहनत करतायत या टुर्नामेंटसाठी, चांगली अंपायरिंग आतापर्यंत। पुढचा चेंडू, यावेळेला मात्र कार्पेट शॉट, लेग साइड मारला फटका, 1 धाव पूर्ण केली आहे। दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव मिळालेली आहे, शेवटचा चेंडू, आणि याच बरोबर ओव्हरची समाप्ती। धावसंख्या झाली ती 56 धावा, जिंकण्यासाठी 57 धावांची गरज, 57 टू विन। 5 ओव्हर 57 धावांची गरज, 57 टू विन। एकवीरा स्पोर्ट्स वसई या संघाला 57 धावा करायच्या तर सामना जिंकायचा, कंपल्सरी चेस।
चला फलंदाज पाठवायचे लवकरात लवकर. चला एकविरा स्पोर्ट्स वसई. चला फलंदाज पाठवायचे लवकरात लवकर. आपल्याला अजून 3 सामने खेळूया यानंतर. जरा प्लीज घाई करायची आहे. एकविरा स्पोर्ट्स वसई फलंदाज पाठवायचा लवकरात लवकर. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. कनक 11 भांडूप. एकविरा स्पोर्ट्स बैट्समैन का नाम सांगायचं आहे. एक राखीव खिलाड़ी तो पाठवायचं आहे. एकविरा स्पोर्ट्स वसई बैट्समैन का नाम बताइए जरा पर. एकविरा स्पोर्ट्स वसई फलंदाज नाव सांगायचं आहे. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त BM ट्रॉफी मालाड आयोजित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धा गोविंदनगरच्या मोठ्या ग्राउंडमध्ये मालाड चषक 2025 पर्व 4था. आयोजक विजय माने, जाने माने विजय माने, सगळ्यांचे आवडते लाडके विजय माने, प्रकाश सारंग, धर्मेश पटेल, सुशील दादा लाड. स्ट्राइक आहे तो अनिल. नॉन स्ट्राइकला राजू मिश्रा. गोलंदाज नाव सांगायचं आहे. बॉलर का नाम. चला लवकर सामना सुरू करायचा आहे. बॉलर का नाम क्या है दोस्त. अकबर खान. पहिली ओव्हर घेऊन संघासाठी येतो अकबर खान. 57 धावांचा एक मोठा लक्ष्य याचा पाठलाग करताना एकविरा स्पोर्ट्स वसई यांची ओपनिंग जोडी आलेली आहे. अनिल आणि राजू मिश्रा. 57 टू विन. अकबर भाई पहली ओवर लेकर टीम के लिए. कनक 11 भांडुप. जीत के लिए 57 रन का पीछा करना है यहां पर. एकविरा स्पोर्ट्स वसई इस टीम को अभी तक आज के दिन अच्छी शुरुआत हुई इस टूर्नामेंट को. काफी अच्छे अच्छे मैचेस खेले गए. पहली गेंद लेकर और इसी बीच लेग साइड में घुमा दिया यहां पर 1 रन के लिए. और यहां पर 2 रन का शॉट. यहां पर बढ़िया शॉट. यहां पर पहली गेंद पर अनिल ने अच्छा शॉट खेला लेग साइड की दिशा में 2 रन के लिए. टीम का खाता खोला यहां पर 2 रन से. आज के दिन की 5वीं मैच. अगली गेंद इस बार शॉर्ट पिच गेंद लेग साइड में घुमा दिया यहां पर. हनुमंत के पास गेंद. अच्छी फील्डिंग वहां पर. अच्छा थ्रो. रिटर्न थ्रो.
स्ट्राइक राजू मिश्रा. अच्छी गेंदबाजी अब तक अफजल की, 2 गेंदों में 3 रन दिए. अच्छी बल्लेबाजी वहां पर अनिल की, 2 गेंद पर 3 रन मारे हैं. $57 रन का पीछा करते हुए एकवीरा वसई. इस बार लेग साइड में घुमाने की कोशिश, बल्ले का किनारा लेकर सीधे 1 रन के लिए. बढ़ता हुआ स्कोर 4 रन. हर एक ओवर में 11 से 12 रन बनाने के करीब मैच जीतना है एकवीरा स्पोर्ट्स वसई को. इसी बीच अगली गेंद, और इस बार लेग साइड में घुमा दिया. देखना है कैच होता है कि नहीं. और ये बढ़िया कैच वहां पर, अच्छा कैच वहां पर. और यहां पर अनिल का ये पहला विकेट. टीम को बड़ा झटका एकवीरा स्पोर्ट्स वसई को. तर फलंदाज तयार राहायचं, जरा लवकर लवकर घाई करायची आहे. नंतर आपल्याला 2 सामने खेळवायचे, 3 सामने खेळवायचे. पुढील फलंदाज सादिक. अच्छी गेंदबाजी यहां पर. इसी बीच अगले बल्लेबाज सादिक. और इस बार काफी ऊंचा मारा है. देखना है कैच होता है कि नहीं. फॉलो थ्रू में कैच की कोशिश, और यहां पर कैच छूट गया है. अच्छी कोशिश की थी, थोड़ा घूम के आए. थोड़ी सी ऊंची उठी थी गेंद ये. धाव संख्या 5 धावा, 5 चेंडू 5 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. स्ट्राइकवर आहे राजू मिश्रा. एक मोठा लक्ष्य 57 धावांचा पाठलाग करताना एकवीरा स्पोर्ट्स वसई. यावेळी मात्र फार उठा मारला. पाहायचा काय होतंय, धावून घ्यायचा बॉल ग्राउंड मध्ये असेल तर. आणि यावेळी पण ग्राउंड मध्येच बॉल आलाय. 2 धावा पूर्ण केल्या तिथे. चांगला शॉट होता इथे राजू मिश्राचा. फार उंच उडाला चेंडू झाडाला लागून आतमध्ये. मात्र 2 धावा. ओव्हरची समाप्ती. धावसंख्या झाली 7 धावा. 1 ओव्हरचा नंतर जिंकण्यासाठी 24 चेंडू 50 धावांची गरज. 24 गेंदों में 50 रन बनाने का आपको ये मैच जीतना है. अच्छी गेंदबाजी यहाँ पर करके अपनी टीम के लिए. अफजल भाई, बॉलरचं नाव सांगायचंय. सुनील इंदुलकर, एक मोठं नाव. टेनिस क्रिकेट जगातलं मोठं नाव सुनील इंदुलकर. वयाच्या 53 वर्षी आपल्या संघासाठी गोलंदाजी करताना सुनील इंदुलकर. स्ट्राइकवर येतो राजू मिश्रा. आणि चांगला चेंडू इथे खाली बसला. चेंडू टप्पा पडल्यानंतर कोणतीच धाव नाही. 0 रन. माफ करा, स्ट्राइकवर येतो सादिक. चांगली गोलंदाजी सुनील इंदुलकरची.
यावेळी मात्र लेक्सेशने मारला फटका पाहायचंय काय होतंय आणि चांगला प्रयत्न इथे फिल्डरचा थोडासा हाताच्या वरतून गेलेला निघून गेलेला चौकार. शॉर्ट पिच चेंडू लेक्सेशने मारला फटका चौकार. सादिकचा चांगला शॉट. धावसंख्या झाली ती 11 धावा. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटावरून खेळायचा प्रयत्न त्याचबरोबर थांबवलं तिथे पाहायचं रनआउट होतोय की नाही आणि नॉट आउट. चांगली किपिंग तिकडे किपरची चांगला थ्रो. सुनील इंदुलकर एक गाजलेलं नाव कनक 11 भांडूप या संघासाठी. पुढचा चेंडू यावेळी यॉर्क करायचा प्रयत्न. यावेळी मात्र एक धाव भेटेल. चार बॉल हो गया 2 to go. 4 चेंडू 5 धावा दी आतापर्यंत सुनील इंदुलकर यांनी. हलकीशी हवा तुफान ग्राउंड मध्ये. पुढचा चेंडू आणि यावेळी मात्र बीट केलाय. टप्पा पडून बॉल सरळ किपरच्या हातात. कोणताही रन नाही. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सुनील इंदुलकरची. एक चौकार खाल्ला होता त्यांचा चांगला कमबॅक केलाय त्याने केलं भांडूप या संघासाठी. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा एक धाव. ओव्हरची समाप्ती. धाव संख्या 13 धाव. एक गडी बाद. बॉलरचं नाव सांगायचंय. बॉलर का नाम बताना है यहाँ पर. मैक. अष्टपैलू खेळाडू मॅक. पुढची ओव्हर घेऊन संघासाठी. पुढचा चेंडू फारच शॉर्ट टाकलेला चेंडू. लेसेचे मारलेला फटका डिक्लेअर क्षेत्रामध्ये. एक धाव. चांगला फटका राजू मिश्राचा. धाव संख्या 14 धावा. जिंकण्यासाठी अजून 17 चेंडू 43 धावांची गरज. आने वाली 17 गेंदों में 43 रन बनाने हैं अगर ये मैच जीतना है तो. 17 चेंडू 43 धावा. 17 बॉल 43 रन्स. पुढचा चेंडू यावेळी मात्र धीम्या गाडी टाकलेला चेंडू
थर्ड मॅन क्षेत्रामध्ये टच केला होता सर, कीपरच्या हातामध्ये कोणताही रन नाही, डॉट बॉल. पुढचा चेंडू, यावेळी मात्र पॉइंटच्या क्षेत्राच्या वरून खेळलेला शॉट, एक धाव पूर्ण केली आहे, दुसरी धावही ते भेटलेली आहे. अंपायरचा निर्णय आला इथे, 2 धावा. डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता. अगली गेंद, इसी बीच धीमी रवि गेंद, आगे आके खेला हुआ शॉट, ये मात्र रन मिलेंगे 1. मॅक चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. दोन चेंडू शिल्लक, त्याचबरोबर लेक्सरची मारला फटका, चांगली फिल्डिंग इथे अजितदादाची, धाव मिळेल मात्र 1 धाव. राजू मिश्रा आणि सादिक यांची जोडी जमली होती, पण रन धावसंख्या फार मोठी आहे, चौकार षटकारांचा हल्ला करायला पाहिजे इथे. पुन्हा एकदा यावेळी मात्र षटकार, हल्ला करायचा म्हटलं आणि हल्ला केलेला इथे. मॅकच्या चेंडूवरती मारलेला षटकार, सुंदरचा शॉट राजू मिश्राचा. क्या बढ़िया शॉट खेला यहाँ पर. टप्पा गिरने के बाद गेंद काफी धीमे गति से आई, बल्लेबाज को काफी वक्त मिला इस शॉट को खेलने को और मार दिया उन्होंने चौके पे, मौके पे चौका मार दिया यहाँ पर. बढ़ता हुआ स्कोर 24-24. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याची धावसंख्या पाहिजे 33 धावा. 12 चेंडू 33 धावा. बघ पाहायचा कोण गोलंदाजीच्या मार्क वरती आता. 12 गेंदे 33 रन, 12 balls 33 runs to win. शेवटच्या ओव्हर संघासाठी सुनील इंदुलकर आणि पहिला चेंडू आणि अंपायरचा निर्णय आला इथे आउट. अच्छा निर्णय यहाँ पर अंपायर का, काफी अच्छा निर्णय. बैट रखने के पहले ही वहां पर स्टंप उड़ा दिया यहाँ पर. राजू मिश्रा हे रनआउट, धावचित झालेत. शैलेंद्र नाही आता रन डॉट बॉल. पुढील फलंदाज येतो तो शैलेंद्र. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज, 11 चेंडू शिल्लक, 11 गेंदों में 33 रन की आवश्यकता. और स्ट्राइक पर आएंगे अभी शैलेंद्र, माफ कीजिए नॉन स्ट्राइक पाएंगे शैलेंद्र. अच्छा रनआउट वहां पर, अच्छा थ्रो किया था, अच्छा कलेक्ट करके वहां पर स्टंप को लगाया. सुनील इंदुलकर चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. तर घाई करायचे अंपायर्स, बॅट्समॅन. माझे सहयोगी मित्र अनिल कुठे असतील, स्टेजवर यायचे. अनिल
11 चेंडू 33 धावा. चांगली गोलंदाजी सुनील इंदुलकरांची. पुन्हा एकदा आणि यावेळी मात्र चांगला बीट केलाय फलंदाजाला, समजू शकले नाही ते. सादिक टप्पा फाडून सरळ किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी सुनील इंदुलकर, एक मोठं नाव. पुन्हा एकदा यावेळी पुढे मारण्याचा प्रयत्न, ऑफसाईडने मारला फटका, एक रन पूर्ण केलाय आणि इथे थोडीशी हातानं सटकलेला बॉल. पुन्हा एकदा पकडलाय, त्याला सावरलाय स्वतःला. धावसंख्या मिळेल ती 1. 3 चेंडू झालेत, 3 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक वर शैलेंद्र. काय गोलंदाजी करतायत सुनील इंदुलकर संघासाठी. यावेळी पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. जर LBW आउट असतं तर प्लम LB होता. हा एक धाव पूर्ण केली आहे आणि यावेळी दुसरी धावही मिळालेली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट शैलेंद्र आणि सादिक यांची. 2 धावा मिळाल्यात लेग बाईसच्या रूपामध्ये. पुन्हा एकदा आणि यावेळी बॅकफूट बोलावून केलेला शॉट. धाव मिळेल मात्र 1. दुसरा प्रयत्न करतील का, पण नाही, थांबवलं तिथे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी सुनील इंदुलकर सरांची. अच्छी गेंदबाजी. धावसंख्या होती 28 धावा, 28. विजयाचा फासला फार मोठा झालेला आता. 57 धावांचा पाठलाग करताना 29 धावांची गरज. 7 चेंडू 29 धावा. आणि यावेळी पुढे मारला शॉट पाहायचा आहे आणि षटकार. चांगला शॉट सादिकचा. क्या बात है. अभी मैच खत्म नहीं हुई. 6 गेंदों में 23 रन की आवश्यकता. आखिरी 6 गेंदे 23 रन. अगर सादिक है तो मुमकिन है. शैलेंद्र ने उन्हें साथ देना चाहिए. अच्छी 6 गेंदे 23 रन. मॅच अजून संपलेली नाहीये. एकविरा स्पोर्ट्स या संघाला 6 चेंडू 23 धावांची गरज. शेवटचे 6 चेंडू 6 गेंदे 23 रन की आवश्यकता. इसी बीच स्ट्राइक पर होंगे शैलेंद्र. 5 गेंदे बढ़िया डाली थी लेकिन आखिरी गेंद फुलटो था, उसका पूरा मौका उठाया वहां पर सादिक ने. अंपायर स्टंप. तुला आखिरी ओवर देखना है कौन डालता है. जरा घाई करायची आहे प्लीज. शेवटची ओव्हर संघासाठी घेऊन येतो तो शाहिद खान. 6 चेंडू 23 धावा. आता पण सामना संपलेला नाहीये. 6 चेंडू 23 धावा होऊ शकतात जर सादिक स्ट्राईकवर आला तर. नागेश ही चांगली, शैलेंद्र ही चांगली साथ दिली पाहिजे त्याला. छे गेंदे 23 रन. शेवटच्या 6 चेंडू 23 धावांची गरज. एकविरा स्पोर्ट्स वसई या संघाला. बॉलिंग मार्क करायचं शाहिद खान. 40+ हा सामना BM ट्रॉफी मालाड आयोजित भव्य ओव्हरऑल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. आणि यावेळी मात्र लेग स्टेजने टाकलेला चेंडू. अंपायरचा निर्णय आलेला इथे वाईटचा अवांतर धावांमध्ये. 6 बॉल 22 रन. 6 गेंदे 22 रन. निर्णायक क्षणों में ये मैच. आणि यावेळेला लेग स्टेजने मारला फटका. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरं पण ते थांबवलंय तिथे सादिकने. सादिक बोलला मैं हर एक गेंद मैं खेलूंगा. मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता सुनील इंदुलकर यांना. आखिरी 5 गेंदे. जीत का लक्ष्य 21 रन. 21 टू विन.
शेवटच्या 5 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर शाहिद खान. चौकार षटकारांचा बादशाह सादिक स्ट्राईक वरती. 5 चेंडू 21 धावा. आणि फारच उंच टाकलेला चेंडू, टप्पा पडून उसळी घेतली फारच. जरा किपरही नाही पकडू शकला या चेंडूला. बाउन्स करायचा प्रयत्न. व्हाईटचा इशारा, व्हाईट बॉल. पाच चेंडू शिल्लक. आणि या वेळेला बॅटच्या रेंज मध्ये होता. एक धाव पूर्ण केली आहे. धावा मिळतील मात्र एक. चार चेंडू 19 धावांची गरज. आखिरी 4 गेंदे 19 रन की आवश्यकता. अच्छी गेंदबाजी अब तक शाहिद भाई की. इस बार काफी तेज गति वाली हुई गेंद लेग साइड की दिशा में. 1 रन पूरा कर लिया है. भाग के लेना वहां पर. इसी बीच 2 रन पूरा कर लिया यहां पर. जीत का लक्ष्य 17 रन. 3 गेंदों में 3 बिग हिट चाहिए अगर ये मैच जीतना है तो. 3 चेंडू 17 धावांची गरज. शेवटचे 3 चेंडू. स्ट्राईकर शैलेंद्र. जर मॅच जिंकाय षटकार मारावा लागेल. षटकार 3 चेंडूवर 3 षटकार. आणि यावेळी मात्र शाहिद भाईंनी चांगली गोलंदाजी केली. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं इथे. मात्र औपचारिकता राहिली आता या मॅच मध्ये. 2 चेंडू 17 धावा. एक विराट स्पोर्ट्स वसईला 2 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. यावेळी मात्र लेग साइड मारला फटका. सुनील इंदुरकर. 1 धाव मिळेल. आखिरी गेंद. इसी बीच शेवटचा चेंडू. आणि यावेळी मात्र ही मॅच संपलेली आहे. ते वेल प्लेड. कनक 11 भांडूप. हार्ड लक एकविरा स्पोर्ट्स वसई. प्रकाश सारंग स्टेजवर यायचंय. अनिल, कॉमेंटेटर अनिल कुठे असतील? स्टेजवर यायचंय. चला, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नागेश. इथे जर मला लेजेंड टॉस साठी यायचंय. मुकेश राठोड एकविरा स्पोर्ट्स यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करतील. हार्ड लक एकविरा स्पोर्ट्स वसई. ऑल द बेस्ट. पुढच्या वेळी नक्की या. चला, टॉस उडवून घ्यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा भांडूप कनक 11चा नागेश. जोरदार जायला पाहिजे नागेश यांच्यासाठी. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नागेश. 4 चेंडू 12 धावा संघासाठी. चांगली कामगिरी केली.
हॅलो हॅलो चला पुन्हा एकदा सुस्वागतम आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहात BM ट्रॉफी आयोजित मालाड चषक 2025. चला सेकंड हाफचा हा सेकंड क्वार्टर सेमी आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहतोय कनक 11 भांडूप आणि एका बाजूला मालाड लेजंड DP11. चला दोन्ही संघ आपण पाहिले ते बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघांनी आपला एक सामना जिंकून या क्वार्टर सेमी पर्यंत आपला प्रवास केलेला आहे. या प्रतियोगितेचे आयोजक विजय माने, प्रकाश सारंग, धर्मेश पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली दर सालाप्रमाणे आपण ही प्रतियोगिता नेहमीप्रमाणे पाहत राहतो. त्यानंतर सुशील दादा लाड यांचाही देखील या प्रतियोगितेमध्ये एक मोलाचा हे देखील एक घटक आहेत. खूप चांगली प्रतियोगिता दर सालाप्रमाणे आपण ह्याच मैदानावरती गोविंदनगर मोठ्या मैदानामध्ये पाहतोय. तसेच विशेष सहकार्य माने एंटरप्राइजेस, सर्वर बार अँड रेस्टॉरंट, माऊली ज्वेलर्स, माऊली कृपा ऑटो, सोनेली कॅबल हॅथवे हे विशेष सहकार्य दिले ह्या प्रतियोगितेसाठी. आमच्या स्पर्धेचे या दोन पंच मुजीबबाई आणि मनोजबाई अतिशय कडक ऊन आणि सुपर संडेच्या ह्या दोन सुपर टीम एकमेकांविरुद्ध इथे या सेकंड हाफमध्ये क्वार्टर सेमीचा सामना खेळताना आपण पाहतोय. एका बाजूला भांडूप तर एका बाजूला मलाड. या घरची लाडकी टीम